घालून रव्याचे लड्डू पाहिजे, जे मी लास्ट टाइम बनवले होते. आता पाहिजे? आजच? बरं ठीक आहे, आपण करूयात. चला. तर बघितलं तुम्ही, आज माझी मुलगी माझ्याकडे आली आणि गोड आवाजात मला म्हणाली, आई मला रव्याचे लाडू खायचे आहेत. तिचं ते बोलणं ऐकलं आणि मला वाटलं बाहेरून गोड पदार्थ आणण्यापेक्षा आज आपण घरचेच ताजे आणि चविष्ट स्वादिष्ट असे रव्याचे लाडू बनवूया. तर आजकाल मुलांना बाजारात मिळणारे चॉकलेट्स, केक्स, बिस्किट आणि वेगवेगळे गोड पदार्थ तर खूपच आवडतात. पण शक्य असेल तेव्हा घरच्या घरी बनवलेले पदार्थ त्यांच्यासाठी अधिक चांगले ठरतात. तर बघा, मी आता कढाईमध्ये 1 ते सव्वा वाटी तूप घेतलेलं आहे आणि त्याच्यात 3 कप रवा असं घातलेलं आहे. तर आता यात मी खूप छान असं भाजून घेणार आहे. रव्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत, म्हणजेच आता 3 कप रवा आहे तर त्याला 10 ते 12 मिनटंपर्यंत, तरी 15 मिनटं पण तुम्ही करू शकता, छान असं भाजून घ्या. खुसखुशीत त्याचा वास दरवळेल तोपर्यंत त्याला छान भाजून घ्या. घरात बनवताना आपण कोणते साहित्य वापरतो, ते किती ताजे आणि स्वच्छतेची किती काळजी घेतली जाते याची आपल्याला पूर्ण खात्री असते. रव्याचे लाडू हा आपल्या घरातील पारंपरिक आणि अनेकांना आवडणारा गोड पदार्थ आहे. कमी साहित्यामध्ये, कमी वेळात आणि अगदी सहज बनणारी ही रेसिपी आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे लाडू आवडतात. सण उत्सव असो, पाहुणे घरी आले असोत किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली ना, तरीही रव्याचे लाडू हा नेहमीच एक उत्तम पदार्थ असतो. तर बघा, आता माझा इथे रवा खूप छान असा भाजून झालेला आहे आणि त्याच्यानंतर मी आता इथे थोडंसं तूप घालून खवा पण छान करून घेणार आहे. आजकाल मुलांना मोबाईलवर दिसणारे पदार्थ, जाहिरातींमधले स्नॅक्स, चॉकलेट्स, वेफर्स, बिस्किट, केक्स, पेस्ट्री, सॉफ्ट ड्रिंक्स आणि वेगवेगळे असे जे पदार्थ असतात ते खूप आकर्षक वाटतात. त्यांची रंगीत पॅकिंग आणि चव मुलांना आवडते. पण रोजच्या आहारात असे पदार्थ जास्त प्रमाणात असतील तर संतुलित आहार आपला अगदीच बिघडू शकतो. तर बघा, आता इथे मी कढाईमध्ये रवा आणि खवा तर काढलाच होता आणि 1.5 कप तशी पिठी साखर घ्यायला पाहिजे, परंतु मी 1 कपच पिठी साखर घेतलेली आहे आणि ती पूर्ण मिक्सरमधनं बारीक करून घेतलेली आहे. तर आपण आता हे पूर्ण एकजीव करून घेऊ हे तिन्ही साहित्य, आणि त्यात तुम्ही थोडंसं वेलची पूडसुद्धा घाला, मी पण घातलेलं आहे. तर त्याच्याने अजून तुमच्या रव्याच्या लाडूला खूप छान असा स्वाद येईल. तर आता हे मी पूर्ण एकजीव करून घेत आहे. तर आता तुम्ही थोड्याच वेळात बघू शकता, खूप छान असा लाडूसुद्धा तयार होणार आहे. तर हे जे मिश्रण असतं ते थोडंसं भरभरीत होतं, त्यामुळे आपण इथे थोडंसं पाणी, म्हणजे मी 1 कप पाणी ओव्हनमधून कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला अर्धा कप पाणी असं थोडंसं घालत मी रव्याचा लाडू बनवून घेतलेला आहे. तर यासाठी तुम्हाला अंदाजाप्रमाणे तुम्ही त्यात पाणी घालू शकता आणि तसे तुमचे लाडूसुद्धा वळू शकता. तर मला अर्धा कप इथे पाणी लागलेलं आहे आणि नंतर मग लाडूसुद्धा तयार झालेला आहे. हे बघ, छान छान रव्याचा लड्डू आर्यासाठी आईने बनवला. खाऊन बघ. आवडला? नक्की? यम्मी? वाव, थँक्यू.